नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या PRDCO या यूट्यूब चॅनलवर. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे लिंगवचन आणि पुरुष, जे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्पर्धा परीक्षेला विचारला जातात. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे विद्यार्थी या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन आहे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि उभयलिंग. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन बी म्हणजे काय? पुल्लिंग बरोबर आहे. ऑप्शन बी पुल्लिंग. का बरं? विद्यार्थी या शब्दाचे लिंग कोणते? तर पुल्लिंग. का बरं? विद्यार्थी हा शब्द पुरुषासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 2 बघितलं तर आपण मुलगी या शब्दाचे योग्य वचन कोणते? मुलगी या शब्दाचे योग्य वचन कोणते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए एकवचन. कारण एकच मुलगी असल्याने एकवचन होतो, म्हणून ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 गाय या शब्दाचे लिंग ओळखा. गाय या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर ऑप्शन बी स्त्रीलिंग. कारण की गाय हा स्त्रीवाचक शब्द आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 मुले खेळत आहेत या वाक्यातील वचन कोणते? मुले खेळत आहेत या वाक्यातील वचन कोणते? तर ऑप्शन बी अनेक वचन. कारण मुले हा अनेकवचन शब्द आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 तो अभ्यास करतो या वाक्यात पुरुष कोणता? तो अभ्यास करतो या वाक्यातला पुरुष कोणता? इथं काय विचारलंय? तो. म्हणजे हे काय झालं? ऑप्शन सी तृतीय पुरुष. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. का बरं? की तो म्हणजे बोलणारा, ऐकणारा नाही, म्हणून तृतीय पुरुष हे झाला. प्रश्न क्रमांक 6 मी शाळेत जातो पुरुष ओळखा. मी शाळेत जातो पुरुष कोणता आहे? तर प्रथम पुरुष. कारण ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. कारण की मी म्हणजे बोलणारा स्वतः, म्हणून ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. म्हणजे कोणता? प्रथम पुरुष. प्रश्न क्रमांक 7 तू अभ्यास कर पुरुष कोणता? तू अभ्यास कर पुरुष कोणता? तर द्वितीय. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. कारण की तू म्हणजे काय? ज्याच्याशी आपण बोलतो. प्रश्न क्रमांक 8 झाड या शब्दाचे लिंग कोणते? झाड या शब्दाचे लिंग कोणते? तर नपुंसकलिंगी. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे मित्रांनो. कारण निर्जीव वस्तू आहे नपुंसकलिंगी म्हणून. आई या शब्दाचे वचन ओळखा. आई या शब्दाचे वचन ओळखा. तो कोणते? तर एक वचन आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. त्या मुली येत आहे. त्या मुली येत आहे. लिंग कोणते? तर हे कोणतं झालं? स्त्रीलिंगी. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 राजा. राजा लिंग कोणतं विचारलं त्यांनी? राजा. लिंग काय झालं? तर राजा काय आहे? हे पुल्लिंग. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 राणी. राणीचं लिंग कोणतं मित्रांनो? तर स्त्रीलिंगी. कोणतं आहे? स्त्रीलिंगी. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुस्तके वचन कोणता? पुस्तके वचन कोणता? तर अनेक वचन. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. पुस्तके विचारल्यानंतर त्यांनी तर काय झालं? ते अनेक वचन. प्रश्न क्रमांक 14 तो आला लिंग कोणता? तो आला लिंग कोणता? तर ऑप्शन ए पुल्लिंग. कोणता आहे? तर पुल्लिंग आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 ती आली लिंग कोणता? ती आली लिंग कोणता? ऑप्शन बी स्त्रीलिंग. कोणता? ऑप्शन बी स्त्रीलिंग. ऑप्शन बी तुमचं एकदम बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 ते आले वचन कोणता? ते आले वचन कोणता? तर ऑप्शन बी अनेक वचन. कोणता? तर ऑप्शन बी अनेक वचन. प्रश्न क्रमांक 17 आम्ही जिंकू कोणता पुरुष आहे? आम्ही जिंकू कोणता पुरुष आहे? तर प्रथम पुरुष आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. कोणता पुरुष आहे? तर प्रथम पुरुष विचारला आहे. प्रश्न क्रमांक 18 तुम्ही जाल पुरुष कोणता? तुम्ही जाल पुरुष कोणता? तर द्वितीय पुरुष आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 ते धावतात पुरुष कोणता? ते धावतात पुरुष कोणता? तर तृतीय पुरुष. कारण की तो ती ते आपण तिसऱ्या व्यक्तीसोबत बोलतोय, तिसऱ्या व्यक्तीसाठी बोलतोय, म्हणून काय झालं? तृतीय पुरुष एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 20 मुलगा वचन कोणता? प्रश्न क्रमांक 20 मुलगा वचन कोणता? तर एक वचन. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 मुलगे. प्रश्न क्रमांक 21 मुलगे वचन कोणता? तर ऑप्शन बी अनेक वचन. कोणता? ऑप्शन बी अनेक वचन. प्रश्न क्रमांक 22 फूल हे लिंग कोणतं आहे? फूल हे लिंग कोणतं आहे? तर ते फूल काय झालं? तर नपुंसकलिंगी. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. कोणता? तर नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 23 शिक्षिका लिंग कोणता? शिक्षिका लिंग कोणता? तर ऑप्शन बी स्त्रीलिंगी. बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24
तो आम्हाला भेटला. तो आम्हाला भेटला. पुरुष कोणता विचारला त्यांनी. प्रश्न क्रमांक 24. तो आम्हाला भेटला. तो पुल्लिंग कोणता आहे? तर तृतीय. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. शिक्षक लिंग कोणता? काय विचारलंय? शिक्षकचा लिंग कोणता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए पुल्लिंग. हा एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन ए पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 26. माझे मित्र. माझे मित्र वचन कोणता विचारलं त्यांनी? माझे मित्र हे कोणतं वचन झालं? तर अनेक वचन. कारण एक विचारलं का नाही, अनेक. माझे मित्रांना म्हणून ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27. घर. काय? घर हा लिंग कोणता झाला? घर हा लिंग कोणता झाला? तर नपुंसकलिंगी झाला. कोणता? तर नपुंसकलिंगी. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. बहीण. बहीण हे लिंग कोणतं झाला? प्रश्न क्रमांक 28. बहीण हे लिंग कोणतं झाला? ऑप्शन बी काय? तर स्त्रीलिंग हे उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 29. भाऊ. भाऊ हा कोणता लिंग आहे? तर भाऊ हा कोणता लिंग आहे? तर पुल्लिंग. कोणता? तर पुल्लिंग. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. ते पुस्तक आहे. वचन विचारलं आता मित्रांनो. ते पुस्तक आहे कोणतं वचन आहे? तर अनेक वचन आहे. कोणतं? सॉरी, तर एक वचन आहे. ऑप्शन ए हे एकदम बरोबर आहे. 31. त्या पुस्तकाचे आहेत. त्या पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक 31 काय आहे? त्या पुस्तकं आहेत. वचन कोणतं विचारलं मित्रांनो? कोणतं वचन असेल? तर अनेक वचन. का? त्या पुस्तक आहेत. ते पुस्तक आहेत का? नाही. तो पुस्तक आहेत नाही, तर त्या पुस्तक आहेत. म्हणजे किती माहित नाही, तर म्हणून अनेक वचन. प्रश्न क्रमांक 32. ती आम्हाला बोलावते. ती आम्हाला बोलवते. आता पुरुष ओळखायचं. कोणता पुरुष आहे मित्रांनो? तर तृतीय पुरुष आहे. कोणता? तृतीय पुरुष. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. मी लिहितो. मी लिहितो. कोणता पुरुष झाला? तर ऑप्शन ए प्रथम पुरुष झाला. कोणता? ऑप्शन ए प्रथम पुरुष. प्रश्न क्रमांक 34. तू पाहतोस. पुरुष कोणता? प्रश्न क्रमांक 34. तू पाहतो. पुरुष कोणता? तर ऑप्शन बी एकदम बरोबर द्वितीय पुरुष झाला. प्रश्न क्रमांक 35. पाणी. आता लिंग विचारलं मित्रांनो. पाणी. पाणी कोणतं लिंग आहे? तर ते पाणी नपुंसकलिंगी. कोणतं आहे? तर नपुंसकलिंगी. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. नदी. लिंग कोणता? प्रश्न क्रमांक 36. नदी लिंग कोणता? तर नदी काय आहे? स्त्रीलिंगी. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37. डोंगर. काय? प्रश्न क्रमांक 37. डोंगर. ऑप्शन ए डोंगर हा कोणता लिंग आहे? तर पुल्लिंग आहे. प्रश्न क्रमांक 38. ती मुले खेळत आहे. ती मुले खेळत आहेत. हे कोणतं वचन आहे? तर हे झालं ऑप्शन बी अनेक वचन. कोणतं झालं? तर अनेक वचन. प्रश्न क्रमांक 39. मी आणि तो. पुरुष विचारला. आता कोणता पुरुष असेल? मी आणि तो हे काय झालं? तर प्रथम पुरुष. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. कारण वाक्यात मी असल्यास प्रथम पुरुष होतो. लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 40. तू आणि तो. तू आणि तो कोणता पुरुष झाला? तू आणि तो हा कोणता पुरुष झाला? तर द्वितीय पुरुष. ऑप्शन बी एकदम बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 41. तो आणि ती. तो आणि ती कोणता पुरुष झाला? तो आणि ती हे झाला तृतीय पुरुष. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42. आई वडील. कोणता? आई वडील कोणता वचन हे झालं मित्रांनो? आई वडील कोणतं वचन झालं? तर अनेक वचन झालं. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. राजे. काय? तर राजे हे कोणतं वचन झालं? राजे हे कोणतं वचन झालं? तर अनेक वचन. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. अनेक वचन हे राजे झालं. प्रश्न क्रमांक 44. शाळा. काय विचारलं इथं? लिंग ओळखा. शाळा. शाळा हे कोणतं लिंग झालं? तर स्त्रीलिंगी. कोणतं? स्त्रीलिंगी. ऑप्शन बी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 45. विद्यार्थिनी. लिंग विचारलंय. विद्यार्थिनी. विद्यार्थिनी हे लिंग कोणतं झालं? तर ऑप्शन बी स्त्रीलिंग एकदम बरोबर आहे मित्रांनो. कोणता? तर स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 46. ते झाड आहे. ते झाड आहे. काय झालं? ऑप्शन सी नपुंसकलिंगी याचं उत्तर आहे. कारण त्यांनी काय विचारलं? त्याच्यात ते झाड आहे. काय इथं उभारला? ते. तो, ती, ते. ते झाड आहे म्हणून ते नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 47. मुली अभ्यास करत आहेत. मुली अभ्यास करत आहे. काय विचारलं आपल्याला? लिंग ओळखा. मुली अभ्यास करत आहे. हे कोणतं झालं? ऑप्शन बी स्त्रीलिंगी. मुली अभ्यास करत आहे म्हणून ते स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 48. तो विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी आहे. आता वचन विचारलं आपल्याला ओळखायचंय. कोणतं वचन आहे? तर एक वचन विचारलंय. कारण तो आलंय म्हणून तो एक वचन. ऑप्शन ए बरोबर होतं. प्रश्न क्रमांक 49. ती विद्यार्थिनी आहे. ती विद्यार्थिनी आहेत. वचन विचारलंय मित्रांनो. कोणतं आहे? तर ऑप्शन बी अनेक वचन. बी ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 50. आम्ही सर्व पोलीस आहोत. आम्ही सर्व पोलीस आहोत. हे कोणतं
पुरुष झालं मित्रांनो तर प्रथम पुरुष. कोणता? प्रथम पुरुष ऑप्शन आहे हे एकदम बरोबर आहे. तर आज मित्रांनो आपण बघितलं पोलीस भरतीवर महत्त्वपूर्ण येणारे प्रश्न म्हणजे लिंग, वचन आणि पुरुष. जर व्हिडिओ आवडला असेल तर PR डिकोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.